नमस्कार मंडळी. हर हर महादेव. यंदाची महाशिवरात्र 15 फेब्रुवारी 2026 ही साधी महाशिवरात्र नाही, कारण जवळजवळ अनेक वर्षांनंतर दोन अतिशय दुर्मिळ आणि प्रभावशाली योग एकाच दिवशी एकत्र येत आहेत. सर्वार्थसिद्धी योग, अमृतसिद्धी योग. मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही योग एकत्र येणे म्हणजे देवकृपेचा महासंयोग मानला जातो. या दिवशी केलेली पूजा, जप, साधना, दान आणि संकल्प हे अनेक पटींनी फळ देतात. असे म्हणतात की महादेव बहुतेक वेळा ध्यानमग्न अवस्थेत असतात, पण महाशिवरात्रीच्या दिवशी ते आपल्या भक्तांसाठी जागृत अवस्थेत असतात. भक्ताचा एक छोटासा जप, एक थेंब अभिषेक, एक प्रामाणिक प्रार्थना थेट कैलासापर्यंत पोहोचते. विशेष उपाय वजा इच्छापूर्तीसाठी. जर तुम्हाला एखादी मनोकामना पूर्ण करायची असेल किंवा दाम्पत्यांना संतान सुख हवे असेल तर हा उपाय श्रद्धेने करा. पहाटे लवकर उठून स्नान करा. स्वच्छ आणि शक्य असल्यास पांढरी वस्त्रे परिधान करा. गाईचे शुद्ध तूप थोडेसे कोमट करा. शिवलिंगावर 108 वेळा तुपाचा अभिषेक करा. अभिषेक करताना ओम नमः शिवाय हा मंत्र अखंड जपत रहा. त्यानंतर महादेवांना दहीभाताचा नैवेद्य अर्पण करा, कारण दहीभात शिवांना अत्यंत प्रिय आहे. आणि मग डोळे मिटून मनातील तुमची इच्छा, तुमचा संकल्प, तुमचं दुःख, तुमची प्रार्थना थेट महादेवांना सांगा. मनापासून केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. दिवसभर कशी साधना करावी? उपवास. शक्य असल्यास निराहार किंवा फलाहार घेऊन उपवास ठेवा. भस्मधारण. कपाळावर भस्म लावा, जे वैराग्य आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. मंत्रागर. दिवसभर ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करा. रात्रीचे जागरण. रात्री शिवध्यान, शिवमहिम्न स्तोत्र किंवा रुद्रपाठ ऐका. महाशिवरात्रीची रात्र ही केवळ जागण्याची नसून जागृत होण्याची रात्र आहे. मंडळी, या वर्षीचा हा संयोग अतिशय दुर्मिळ आहे. सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धी योग एकत्र येणे म्हणजे जणू स्वर्गाचे दरवाजे उघडले जाणे. या काळात केलेल्या साधनेमुळे जीवनातील अडथळे दूर होतात आणि सुखसमृद्धीचा मार्ग मोकळा होतो. तुम्हाला माहिती आहे का, निश्चित काल म्हणजे काय असतो? हा तो काळ आहे जेव्हा शिवतत्व पृथ्वीवर सर्वात जास्त सक्रिय असते. महाशिवरात्रीच्या रात्री 4 प्रहरांची पूजा का केली जाते? प्रत्येक प्रहराची पूजा ही मानवी जीवनातील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांशी संबंधित असते. या विशेष मुहूर्तात केलेली प्रार्थना अधिक फलदायी का ठरते? ग्रहताऱ्यांची स्थिती अशा प्रकारे असते की आपली आध्यात्मिक ऊर्जा ऊर्ध्वगामी वरच्या दिशेने प्रवाहित होते. या सर्व विषयांवर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आणि सखोल माहिती घेणार आहोत. मंडळी, आता मला कमेंटमध्ये सांगा, तुमची महाशिवरात्रीची मनोकामना काय आहे? तुम्ही यावर्षी उपवास करणार आहात का? कमेंट बॉक्समध्ये आत्ताच लिहा. हर हर महादेव. आणि अशाच आध्यात्मिक, प्रेरणादायी आणि भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आपल्या श्री कथा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हालाच मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, जेणेकरून ही माहिती इतर शिवभक्तांपर्यंत पोहोचेल. महादेवांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. हर हर महादेव.